फलटण येथील डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणानं राज्यातील वातावरण अक्षरशः ढवळून निघालेलं आहे। या निषेधार्थच आज शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वामध्ये मालोजीराव निंबाळकर यांच्या पुतळ्यापासून फलटण पोलीस ठाण्यात या ठिकाणी जो आहे तो मोर्चा काढण्यात येणार आहे। आपल्यासोबत या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या काही महिला आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूयात। फलटणमध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे, एका तरुणीनं आत्महत्या केली। हो, ह्या फलटण नगरीमध्ये हे खरंच म्हणजे दुर्दैवी घटना घडलेली कारण आम्ही इथले स्थानिक आहोत आणि जी घटना घडली खरंच ती म्हणजे खूप वाईट घडलेली आहे। त्याच मुलीला न्याय देण्यासाठी आज आमच्या सुषमाताई अंधारे येतात, कारण आमचं शिवसेनेचं ब्रीद वाक्यच आहे 80% समाजकारण। आणि ह्या समाजकारणाचा एक धागा दोरा घेऊन जी ती मुलगी बीडवरनं आमच्या इथे आली होती नोकरी संदर्भात, आणि तिची खूप हालाकीच्या परिस्थितीमधून तिने ते शिक्षण घेतलं होतं आणि तिचा ह्या फलटण नगरीमध्ये जो दुर्दैवी अंत झालाय त्यालाच न्याय देण्यासाठी आज आमच्या सुषमाताई अंधारे येत आहेत आणि नक्कीच तिला न्याय मिळणार, तिच्या घरच्यांना न्याय मिळणार। ते काय भूमिका असणार आहे? सातत्याने ती तरुणी तक्रार करत होती, तिच्या तक्रारीची दखल घेतल्या जात नाही, तिला रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकण्यात येतो असंही सांगण्यात येते। नाही, पत्रकार परिषद आता आमच्या सुषमाताई घेतील तेव्हा सगळंच ते ओपन होईल, कारण आम्ही एक सर्वसाधारण पदाधिकारी आहे, जे काय ते सुषमाताई आमच्या बोलतीलच। ते कशा पद्धतीने या तरुणीला न्याय मिळवून देणार आहेत? आरोप प्रत्यारोपही होत आहेत। ऍक्च्युअल कसा न्याय मिळणार हो? लोकांनी लोकांच्या हितासाठी केलेलं राज्य म्हणजे लोकशाही राज्य। लोकशाही राज्य आहे का चालू? आता इथे सगळं हुकुमशाही राज्य चालू आहे। या राज्यामध्ये महिला सुरक्षित नाहीयेत। आज आमच्या मुली पण आम्ही परदेशामध्ये कुठे शिक्षणासाठी पाठवलं तर आम्ही आमचा जीव मुठीत घेऊन ठेवलेला आहे, कारण ज्या माय माऊलीने बीडवरून आज फलटणच्या म्हणजे फलटण तसा बीडवरून लांब नाही, तरी पण तिने त्या माऊलीने मुलीला डॉक्टर बनवलं, आज इकडे पाठवलं। तिची मुलगी जर सुरक्षित राहत नाही तर आमच्या मुली काय सुरक्षित राहणार? काय शासन चाललंय, काय सरकार चाललंय? आम्ही महिला सुरक्षित नाही आहोत आणि त्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत। आम्हाला उद्धव साहेबांनी आम्हाला पाठवलेलं आहे। हे फक्त आता हे सातारा जिल्ह्याशी मर्यादित आहे। आम्ही संपूर्ण मुंबईच्या महिला आघाडी सुद्धा याचा पाठपुरावा करून त्यांच्या आई वडिलांना न्याय मिळवून देणार आहोत। ते सातत्याने बघतो की रत्नशिव निंबाळकर प्रकरण सुद्धा आता चर्चेत आलेलं आहे। त्याचबरोबर पाहिलं तर आता हे संपदा मुंडे अर्थात डॉक्टर तरुणीचं मृत्यू प्रकरण हे पुढे आलेलं आहे। सातत्याने अशा घटना का घडतायत फलटणमध्ये? याबद्दल सुषमाताई अंधारे बोलतील, पण आम्ही सांगताना एवढं सांगू की ज्यावेळी मुंबईवरून मुंबईला ज्यावेळी पोलीस स्टेशनला निवेदन दिलं तर त्यावेळी हे ज्युरिस्डिक्शन आमचं नाही आहे असं म्हणून त्यावेळी आम्ही आलो, म्हणून आम्ही फलटणला आलो मुंबईवरून की या संपदा मुंडेला न्याय मिळावा आणि त्यांच्या आईवडिलांचा आक्रोश शासनापर्यंत पोहोचवावा आणि शासन आम्हाला न्याय देईल याबद्दल आम्हाला खात्री आहे। खरं तर ही जी डॉक्टर तरुणी आहे तिला न्याय मिळावा यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत, मुंबईवरून आलेलो आहोत असे या ठिकाणी जे आहे महिला सांगताना पाहायला मिळत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद मुजुमदारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, फलटण।